नमस्कार मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओनंतर मला अनेक जणांनी मेसेज करून फोन करून विचारले की हे खरे आहे का, की खरंच तुम्हाला अजून चष्मा नाही आहे आणि तुमच्या घरामध्ये कुणालाही बी पीची शुगरची गोळी नाही आहे. असं खरंच सांगते मित्रांनो, ही गोष्ट अगदी खरी आहे. त्याची दुसरी बाजूही आता मी तुम्हाला सांगते की आपला सर्वसामान्य माणसांचा आजारांविषयी खूप मोठा गैरसमज असतो. तो गैरसमज सर्वप्रथम आपण काढून टाकूयात. ते गैरसमज कोणते तुमच्याही मनात असतील. ते गैरसमज असे की बहुतेक आजार हे आनुवंशिक असतात. साधारणपणे बी पी, शुगर, हार्टचे जे आजार आहेत, हृदयासंबंधित जे आजार आहेत, ते सर्व आनुवंशिक आहेत. हे आजारच नाही तर केस लवकर गळणे म्हणजे टक्कल पडणे, चष्मा लवकर लागणे, दात पडणे, दातच कमकुवत, आमचे अनुवंशिक कमकुवत आहेत, नाही आमच्या घरात सगळ्यांना टक्कल आहे. हे जे प्रकार आहेत ना, ते सर्रास सर्व घरांमध्ये ऐकायला बघायला मिळतात. हो की नाही? तुमचाही हाच गैरसमज आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा. कारण एक गंमत सांगते. एकदा काय झालं, माझा मुलगा जो आता 30 वर्षाचा आहे, त्याचा मित्र खूप वर्षांनी त्याला भेटायला आला. 10वीपर्यंत ते बरोबर होते. त्याला तेव्हाचं लहानपणाचं मी पाहिलेलं आणि आत्ता एका मित्राच्या लग्नाला म्हणून तो नाशिकमध्ये आला आणि अभिला भेटायला आला. गुळगुळीत टक्कल. मला काय वाटलं, याचं कोणीतरी वारलेलं असेल आणि नुकतंच दशक्रियाविधी वगैरे झालेली असेल आणि याला लग्नाला यावं लागलं असं मला वाटलं. आणि मी नंतर त्याला विचारलं, कोण गेलं, असं या अर्थाने. टक्कल पाहून असंच वाटतं ना आपल्याला, त्यातल्या त्यात तरुण मुलाचं. तो म्हणाला, नाही काकू, गेलेत. म्हटलं, अरे इतके लवकर? मला जरा आश्चर्य वाटलं. म्हणजे नाही, पप्पांचे पण लवकरच गेले होते, मग माझे पण गेले. हा गैरसमज म्हणते मी तुम्हाला, की हा गैरसमज आपला सर्व व्याधींविषयी आहे, आजारांविषयी आहे. इतकंच नव्हे तर ह्या टक्कल पडणे, दात लवकर पडणे किंवा चष्मा लागणे, अशा सर्व संबंधी हे गैरसमज आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे गैरसमज आधी काढून टाका. हे असं काहीही खरं नाही आहे. ठीक आहे ना, अनुवंशिक होतं, पण आपण स्वतः आपल्याला बदलू शकतो. कसं? तर त्यासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण देते. कारण जर आपल्या घरात 2-3 पिढ्यांपासून डायबिटीस आहे हे आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ माझ्याच घरामध्ये माझे आजोबा डायबिटीसमुळेच त्यांना कॅन्सर झालेला होता या जिभेचा. त्यांची जीभ कापलेली होती. त्या अवस्थेत ते बरेच दिवस होते आणि नंतर ते वारलेले आहेत. अर्थात मीही त्यांना पाहिलेलं नाही, माझे वडील मला हे सांगायचे. माझ्या वडिलांनाही मी अगदी 7वी-8वीला होती तेव्हापासून डायबिटीस होता. माझ्या वडिलांना डायबिटीसमुळेच अगदी म्हणजे 54 वर्षाचे असताना, म्हणजे आत्ता जेवढी मी आहे तेवढे असताना ते त्यांचं निधन झालेलं आहे. नंतर म्हणजे जेव्हा निधन झालं तेव्हा 3-4 वर्ष त्याच्या आधी किडनीचे खूप सारे त्रास त्यांना झाले. गोळ्या खाऊन खाऊन किडनीवर परिणाम झाला होता. मग हे सगळं जेव्हा मी पाहत होती, ऐकत होती, तेव्हा साहजिकच मी स्वतः जागृत झाली. मी तेव्हापासून काळजी घ्यायला लागली. आणि म्हणूनच मग आजतागायत भले माझे जे चुलत भावंड, मावस भावंड, मामे भावंड आहेत, त्यांना डायबिटीस आहे, जे माझ्याच वयाचे आहे किंबहुना माझ्यापेक्षा लहान पण आहेत, पण मग मला नाही आहे ना. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपली काळजी घ्या, बाकी काहीही नाही. अनुवंशिक वगैरे असं काही नसतं. मग हे जसं मी ह्या आजारासंबंधी सांगते आहे, त्याचप्रमाणे मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छिते, टक्कल पडण्याची, चष्मा लागण्याची. माझे मिस्टर, माझ्या लहान मुलाच्या वेळेस जेव्हा मी डिलिव्हरी झाली तेव्हाच माझ्या मिस्टरांना टक्कल पडायला लागलं होतं. कानाच्या दोघं बाजूने केस गळायला सुरुवात झाली होती. त्यांचे जुने फोटो पाहिले तर कानाच्या वरती अगदी विरळ असा त्यांचा भाग दिसतो. पण मला तेव्हा लक्षात आलं की आत्ता जरी यांच्या केसांची आपण काळजी नाही घेतली तर यांना लवकर टक्कल पडेल. कारण माझ्या सासूबाईंना तसं टक्कल होतं, कानाच्या वरच्या भागातले केस त्यांचे गेलेले होते. मी तो विचार केला आणि तेव्हापासून यांच्या खाण्यापिण्याची तर काळजी घेतलीच, पण यांना कंपल्सरी शीर्षासन करायला सांगितलं. जो माणूस कधीही ऐकणारा नव्हता व्यायाम करणं वगैरे, पण यांना रोज सकाळी उठून तुम्हाला शीर्षासन केलंच पाहिजे, हे इतकं कंपल्सरी केलं. आणि आज 60 वर्ष वय पूर्ण आहे, पण तरीही तरुणांनाही लाजवतील असे सुंदर दाट केस त्यांचे आहेत.
इतके दाट आहेत की डाय करायला जातात, कटिंग करायला जातात, तेव्हा तो आमचा राहुल दादा जो आहे तोही त्यांना असतो, सर इतके केस कसे हो तुम्हाला, किती वेळा तुम्ही कटिंग करायला येतात. तर मित्रांनो, मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अनुवांशिक आहे म्हणून आधीच तुमच्या मनाने तो आजार, ती व्याधी मान्य करू नका ना. ते तुम्हाला होण्याच्या आधीच तुमच्या मनाने मान्य करून टाकलेलं आहे आणि मग व्हायला वेळ लागतो का? मान्य करू नका ना. वडिलांना होतं, आजीला होतं, बाबाला होतं, तुम्हाला काय होणार आहे? तुम्ही वेगळे आहात, तुम्हाला होणार नाही. तुमच्या मनाने मात्र तुम्ही ते मान्य करू नका. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्ही सकारात्मक राहा. मग ती कोणतीही गोष्ट असो, आजार असेल किंवा हे असं केस गळणं, चष्मा लागणं असेल, ते तुम्हाला नाही होणार. मान्य आहे की नाही, ही गोष्ट पटली की नाही? पटली असेल तर जरूर कमेंट्समध्ये मला हे सांगायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो.